रात्री बंदे भाऊ भांडी गिंडी ठेवून दिला आणि पाणी गिनी आणून दिला, म्हटलं चांगली म्हटलं झोप होऊन जाईल म्हटलं सकाळलो. पण आपल्या आडोला कार्यक्रम असल्यावर झपगिप काचे हो आपल्याला तर लवकरच उठणं होतं. तसंच भाऊ सकाळी सकाळी मग वांगे चिरणारे बी येल होते आपल्या आडी. मी तर भाऊ मंडपामध्ये आलो जराक भर भाऊ आण टाकलत, कारण की भाऊ पहिलेच मी डायरेक्ट 4 वाजता उठलतो. 4 वाजता भाऊ उठून डायरेक्ट स्वयंपाकावाल्याला पीठ गीट आणून दिलं, काही पाणी गिनी आणून दिलं, काही इटाया दिला आणून. शंकर भाऊ तर कडीपत्त्याच्या एवढ्या धून मध्ये होते की शंकर भाऊ म्हटलं माझी स्वेटर आहे म्हटलं तुमच्या पाठीवर. पण शंकर भाऊनं जागेवरून एवढा पिकअप घ्यायला होता की शंकर भाऊ तर ऐकायचं नावच नाही घेत जा. मग जाऊ द्या म्हटलं जायला पुरते आपल्याला घरी. आणि घरी जाता जाता दिसले भाऊ आपल्याला शिवानी आणि वहिनी आपल्याला रांगोळी काढता आणणार. रांगोळी तर बाकी म्हटलं 1 नंबर काढली. आणि तशीच एक रांगोळी भाऊ आपल्या घरापुढे बी काढेल होती. मग सगळ्यात पहिलं घरी आलं पण शॉर्टकट मध्ये म्हटलं अंग धुवून काढू. मग काय असं शॉर्टकट वापरलं की डायरेक्ट लवकर मध्ये अंग धुवून काढलं. मग त्याच्या बाद आलो भाऊ मी इकडे मंडपा हांगे. इकडे आपली बंदी मंडळी बसेल होती तर येले म्हटलं चला म्हटलं आपण निंब तोडून घेऊ एकदा. कारण की भाऊ पाहुण्याला वांग्याच्या भाजीवर खायला म्हटलं निंब तर म्हटलं लागता ना. तसं निंबाचा प्लॅन तर थोडाफार कॅन्सल होता, पण मला 2-4 जणांनी चमकावल्यावर म्हटलं जाऊ द्या म्हटलं निंब तोडूनच घ्यायला पुरता. मग बंदे पाहुणे घेऊन आल्यावर मग झाला भाऊ कार्यक्रमाला सुरुवात. आता हा काय कार्यक्रम होता तर हा होता भाऊ मा बहीणचा साखरपुडा. तसं दुसऱ्या भाषेत जर म्हटलं तर एंगेजमेंट. मग काय भाऊ झाली मग कार्यक्रमाला सुरुवात. पण बंद्या कार्यक्रमामध्ये भाऊ आपला फुल फोकस डायरेक्ट कॅमेरामॅन आगे होता, कारण की भाऊ फोटो नाही उकेल पाहिजे बाकी फक्त आपला. मग त्याच्या बाद भाऊ शेला टोपीचा कार्यक्रम झाला, मग त्याच्या बाद कपडे देऊन दिले मी न. त्याच्या बाद महाराज म्हणत जात की आता तुझे काम झालं आता तू गेला असाल ते. फक्त म्हणत जात की मीना आवाज दिला की डबल वापिस येतो. मग महाराजनं आवाज द्यायचा पहिलेच भाऊ मी येऊन गेलो डबल. आणि आपल्या पाहुणे भावाले आपल्या बहिणले भाऊ साखरपुड्याचा हार्दिक शुभेच्छा. घरचा कार्यक्रम असला की धावपळ एवढी असते की भाऊ डायरेक्ट व्हिडिओ फोटो काढायचा डायरेक्ट टाइमच नाही भेटत. बाय बाय टाटा.